आणि तुम्ही जे 26 म्हणाला की 26 लिहू नये, कारण मी अनेक ठिकाणी ऐकतो वाचतो की 26 बद्दल फार भीती आहे लोकांना. म्हणजे खरोखर तो तेवढा आहे का? म्हणजे तीव्र अंक काय करावं काय करू नये हे सांगितलं. आणखी काही रेमेडी काही सांगू शकाल तुमच्या स्पेशल खास रेमेडीज पैकी? रेमेडियल पार्टमध्ये 2 रेमेडी तर खूप महत्वाच्या सांगितल्यात मी. ज्यांचा पण जन्म 3, 12, 21 आणि 30 ह्या तारखांना झालेला आहे, त्यांचा मुलांक येतो 3. यांचा कीवर्ड असतो आय ॲडवाइस, आय एज्युकेट. अच्छा, ठीक आहे. सो आता आपण वळूयात मुलांक 4, हो. ज्याची अनेकांना भीती पण असते असं ऐकतोय. एकमेकांशी बोला, कम्युनिकेट करा, ही तुमच्यासाठी आत्ता की असणार आहे. अच्छा, हीच एक रेमेडी आहे इटसेल्फ. 26 मध्ये हीच एक रेमेडी असणार आहे अच्छा, की माझं सगळं चांगलंच होणार आणि Wow. याची त्याला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे ही लोक खूप फुल ऍक्शन्स मध्ये असतील, ऍक्शन मोड मध्ये असतील, किंवा मला फायनान्शियल स्ट्रगल मधून बाहेर पडायचं आहे, हे जर तुमचं फिक्स असेल तर त्याच्या अकॉर्डिंगली आपण तुमचा नंबर, मोबाईल नंबर न्यूमरोलॉजीने सेट करतो आणि तो सेट केल्यानंतर त्याचे फेवरेबल जे काही रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला नक्कीच मोबाईल नंबर न्यूमरोलॉजीमध्ये बघायला मिळतात. अच्छा, अंक हे जरी 1 ते 9 आहेत तरी त्यांच्या अमर्याद परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशनचा संबंध आपल्या आयुष्याशी दररोज असतो, न टाळणारा असतो. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी अंकशास्त्रानुसार हे वर्ष आपल्याला कसं जाईल याबद्दल बहुतेकांना एक अनामिक आकर्षण, अनामिक उत्कंठा, भीती, शंका, कुशंका प्रत्येकालाच असते. तेव्हा या विषयाबद्दल बोलायला आपल्याकडे आज आले आहेत अंकशास्त्रात पारंगत आणि स्वतः एक नॅचरली ब्लेस्ड हिलर, नैसर्गिकरित्या कृपावंत असलेल्या हिलर कविता कुलकर्णी ताई आल्या आहेत. त्या आज आपल्याला 2026 वर्षाबद्दल इत्थंभूत थोडक्यात सविस्तर सांगणार आहेत. शिवाय काही रेमेडीज देणार आहेत प्रत्येक मुलांकांसाठी. तर चर्चा करूयात कविता कुलकर्णी ताई यांच्यासोबत. सुस्वागतम कविता ताई, थोडक्यात सविस्तर चॅनलवरती. श्रीराम समर्थ अभिजित. वा, श्रीरामांचं नाव ऐकलंय, या नावाने आपल्या पॉडकास्टची सुरुवात झाली आहे. सो आता फार सकारात्मक फिलिंग येत आहे. तर मला तुम्हाला एक विचारायचं होतं की 2025 वर्षाबद्दल मी ज्यांच्याशी बोललो आहे और ऐकलंय, खूप लोक निगेटिव्ह बोलत आहे, खूप नकारात्मक अनुभव सांगतात की हे वर्ष फार कठीण गेलं. तर काही लोक म्हणतात की खूपच चांगलं वर्ष गेलं हे. तर हे कसं? खूप छान प्रश्न विचारला सुरुवातीलाच तुम्ही. काय असतं की आपण जे पाहतो कुठलंही वर्ष जेव्हा सुरू होतं त्यावेळेला आपलं पर्सनल इयर काय हा पण तिथे एक कन्सर्न येतो. जर तुमचं पर्सनल इयर तुमच्यासाठी फेवरेबल असेल तर ते तुम्हाला चांगलेच परिणाम देणार आहे. जर ते फेवरेबल नसेल, म्हणजे जर अँटी असेल, म्हणजे 1 तुमचा मुलांक आहे आणि तुमचं पर्सनल इयर चालू आहे 8, तर ते अनफेवरेबल असणार आहे. त्यामुळे त्या वर्षात येणारे तुम्हाला जे अनुभव आहेत ते स्वाभाविकच खराब असतील थोड्याफार प्रमाणात. पण जर तुम्ही तुमचं पर्सनल इयर कॅल्क्युलेट केलं आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचा तो ग्राफ पाहिलात कुठल्याही वर्षाचा, तर तुम्हाला तिथे असे अनुभव येतील की हे वर्ष मला इतरांनी सांगितलं की खूप वाईट आहे पण मला चांगलं गेलं. अच्छा, असा तो पार्ट आहे. म्हणजे आपण जनरलाइज करू शकत नाही कोणत्याही वर्षाला की हे चांगलं हे वाईट असं काही नाही. काही नाही असं काही. अच्छा, सो 2025 वर्षाबद्दल प्रत्येकाने एक चांगली भावना ठेवावी, कारण अजून वर्ष संपायला 2 महिने बाकी आहेत. 2 महिने बाकी आहेत. डन. एक्झॅक्टली. तर आताच तुम्ही म्हणाला की पर्सनल इयर ही म्हणजे ही संकल्पना काय असते पर्सनल इयर अंकशास्त्रातली? पर्सनल इयर ही संकल्पना अशी आहे की ज्या म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ, थोडक्यात जर कुणाची डेट ऑफ बर्थ 10/7/1980 आहे तर 10/7/2025 या सगळ्या पर्सनल इयरची टोटल केल्यानंतर तुमच्याकडे जो एक सिंगल डिजिट राहतो तो तुमचा पर्सनल इयर असतो. पर्सनल इयर काढायची कन्सेप्ट ही आहे. आणि मग तो वर्ष जे येतंय ते तुमच्यासाठी फेवरेबल आहे का अँटी आहे हे तुम्ही पहा न्यूमरोलॉजिकली. जर ते फेवरेबल असेल तर त्याचे परिणाम खूप चांगले आपल्याला बघायला मिळतात. जर अँटी असेल तर त्याच्यावरचे उपाय केल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले अनुभव येऊ शकतात. अच्छा, सो उपायांनी कुठेतरी तीव्रता कमी होते. रेमेडीजनी तीव्रता कमी होते. अच्छा, तर मग नवीन वर्ष तुम्हाला कसं वाटतंय? 2026 वर्षाबद्दल खूप लोकांना आता आशा आहे की यार हे वर्ष चांगलं जावं आमचं.
2026 बद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनीच हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 2026 हे साल ॲज इट इज 2026 असंच लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते साल 26 असं लिहिलात किंवा जर तुम्हाला तशी सवय असेल पहिल्यापासून की प्रत्येक गोष्ट तुम्हाला 25, 24, 26 असंच लिहित असाल तर तिथे थोडंसं कॉन्शियस होऊन तुम्ही हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की ते साल पूर्ण तुम्ही लिहा. जर तुम्ही ते 26 असं लिहिलं तर तुम्हीच तुमच्या सालाला स्वतःहून अँटी करून घ्याल. कारण 26 ची टोटल येते 8 आणि 2026 ची टोटल येते 1 वरती. अच्छा, हो बरोबर. म्हणून आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट अँटी आहे तर त्याला फेवरेबल कसं करून घेता येईल, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याने आपण त्याला फेवरेबल करून घेऊ शकतो. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर 2026 हे साल जे आहे ते सूर्याचं वर्ष म्हणतो आपण. सूर्य म्हणजे तेज, सूर्य म्हणजे प्रकाश. तर बऱ्याच गोष्टींमधला, बऱ्याच सेक्टर्समधला, बऱ्याच कन्सेप्टमधला अंधकार जो आहे ना तो दूर करण्याचं काम हे सूर्याचं साल नक्की करेल. म्हणजे जिथे फेक गोष्टी होत्या कुठल्याही प्रोफेशनमध्ये असेल किंवा काही फिटिनेस होता थोडासा तर तो कमी करण्याचं काम हे सूर्याचं साल नक्की करेल. म्हणजे जे फेक पीपल्स आहेत म्हणजे फेक इंस्टाग्राम, फेसबुक इकडे तिकडे आपण रोज नवीन नवीन रील्स पाहतो की रोज एक नवीन ॲस्ट्रोलॉजर येतो आणि मार्केटमध्ये लॉन्च होऊन तो काय वाटेल ते त्याचं नॉलेज शेअर करतो. सो ते नॉलेज किती ऑथेंटिक आहे याच्यावरती प्रकाश टाकणाऱ्या गोष्टी इथून पुढे येतील. कारण हे प्रकाशाचं वर्ष आहे. ज्याचं नॉलेज खरंच ऑथेंटिक आहे तोच माणूस सर्व्हाइव्ह करेल. आणि जे इकडून तिकडून नॉलेज गोळा करून तुमच्यासमोर एखादी कन्सेप्ट मांडतात तर ती कन्सेप्ट नक्कीच लोकांसमोर उघडी पडेल. की हे इतकं नॉलेजेबल नाहीये व्यक्ती, आपण ह्या व्यक्तीला फॉलो करतोय कुठून तरी काहीतरी एनर्जीज गोळा करून किंवा कुठून तरी काहीतरी ज्ञान गोळा करून जर तुम्ही ते लोकांसमोर मांडत असाल तर ती गोष्ट नक्कीच प्रकाश झोतात येईल. ज्ञान मिळवणं आणि नंतर त्याचा प्रचार आणि प्रसार करणं ही सगळ्यात मोठी या वर्षाची एक संकल्पना राहणार आहे. कारण सूर्याचं वर्ष आहे, प्रकाश टाकणारं वर्ष आहे सगळ्या गोष्टींवर. सुंदर. हे वर्ष प्रकाशाचं वर्ष असं तुम्ही जे म्हणालात ना ते ऐकूनच इतकं सकारात्मक फिलिंग येत आहे. खूप सुंदर वाटते की आता 2026 बद्दल खरंच एक आशावादी दृष्टिकोनाने बघता येईल. अगदी खरंय, अगदी खरंय. पण तुम्ही आता म्हणाल की 2026 वर्ष हे सूर्याचं वर्ष आहे, मग हे कसं समजतं की हे वर्ष सूर्याचं आहे किंवा आणखी कोणाचं आहे? कारण 2026 याची जर टोटल केली 2+2+4 अंक येतो 10. 10 अंकाला जर आपण एकाच सिंगल डिजिट वरती आणलं तर तो अंक तयार होतो 1. 1 हा वर्ष न्यूमरॉलॉजीमध्ये म्हणजे 1 हा अंक न्यूमरॉलॉजीमध्ये सूर्य रिप्रेझेंट करतात. सूर्य डॉमिनेटिंग इयर असणार आहे म्हणून आपण त्याला प्रकाशाचं, ऊर्जेचं असं वर्ष म्हणतोय. अच्छा, म्हणून 2026 हे सूर्याचं वर्ष आहे. सूर्याचं वर्ष. सूर्य म्हणजे 1 नंबर. 1 नंबर. अच्छा. मग अच्छा ताई 2026 बद्दल आणखी काही सांगू शकाल का? नक्कीच, खूप काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. म्हणजे 2026 हे साल परत आपण म्हणतो 1 वर्ष जे आपण परत न्यूमरोलॉजिकली पार्ट सुरू झाला की 1 ते 9 अंक संपल्यानंतर परत येणारा अंक कुठला तर 1. तर 1 नी वर्ष पुन्हा चालू झालं. मग ह्या वेळेला काय होतं की सडन इव्हेंट्स होणे किंवा आपण मागे जाऊन जर पाहिलात एक बार ग्राफ तर 2017मध्ये 2017ची टोटल 1 आहे. 2017मध्ये फर्स्ट टाइम गव्हर्नमेंटनी जीएसटी लागू केला. बरोबर. 2008मध्ये टेररिस्ट अटॅक झाला मुंबईमध्ये जो ताज हॉटेलला झाला. काही माहिती नव्हतं आपल्याला. ऑल ऑफ अ सडन कुणीतरी आपल्या महाराष्ट्रात येतोय, समुद्र पार करून येतोय, कुठून तरी येतो आणि आपल्या इथे येऊन टेररिस्ट अटॅक करतो. केवढी मोठी गंभीर परिस्थिती त्यावेळेला उद्भवलेली होती. आणि त्याच्यामुळे इंडिया आणि पाकिस्तान बॉर्डरवरती खूप जास्त प्रमाणावरती तणाव आपण पाहिला. ही गोष्ट झाली. ठीक आहे, ते पण साल 1 या नंबरचंच होतं. त्याच्यानंतर जर तुम्ही अजून पाठीमागे गेलात तर 1999 मध्ये कारगिलचं युद्ध झालं. जून जुलैमध्ये. 1990 मध्ये इंडिया बांगलादेशमध्ये खूप मोठे डिस्टर्बन्सेस आलेले होते. अच्छा. असे बरेच इव्हेंट्स मागे घडून गेलेले आहेत इतिहासात. सो हे जे वर्ष आहे एक जो तर तितक्याच लेवलवरती आपण सगळ्यांनी केअरफुल राहण्याची गरज आहे. देश पातळीवरती आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा या सगळ्या इव्हेंट्सला काही ना काहीतरी बॅक
हिस्ट्री असते. अच्छा, अच्छा. आणि एक मग पार्श्वभूमी ते वर्ष जेव्हा येतं त्या वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समोर येतात. ओके. त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टीसाठी आधी प्रिपेअर राहणं, इव्हन सरकारने सुद्धा आधी प्रिपेअर राहणं. अच्छा. सरकारच्या काही नवीन पॉलिसीज येतील अच्छा. असंही येऊ शकतं. ओके. ठीक आहे. तर हे सालच बदलाचं आहे ना, अच्छा. परिवर्तन. नवीन आणि सुरुवात. परिवर्तनच सृष्टीचा नियम आहे. बरोबर. सो एक हे वर्ष अशा पद्धतीने आपण म्हणजे समजू शकतो की शकतो. नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात म्हणजे 2026. एक्झॅक्टली. सो नवीन सुरुवात होण्यासाठी आधी सगळं जायला हवं, येस. संपायला हवं. सो एक सकारात्मकरित्या आपण 2025 कडे आता बघू शकतो. नक्कीच. की ते 2026 कडे. हो, म्हणजे मी म्हणालो की 2025 आधी गेलं, जे काय झालं ते संपलंय. नवीन सुरुवात 2026 ला होईल. अच्छा. म्हणजे जी घुसळण झाली, अनेकांचं म्हणणं आहे की चर्निंग जसं असतं, एक घुसळण होती 2025 झाली आणि त्यातून एक सकारात्मक काहीतरी अमृत बाहेर पडेल. मंथन होऊन 25 ला मंथन झालं आणि अमृत बाहेर पडेल ते 2026 मध्ये, असं तुम्ही म्हणताय. अगदी बरोबर आहे. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर 2026 जसं 2025 मध्ये बऱ्याच लोकांनी प्रेडिक्ट केलं होतं की मंगळाचं साल आहे, अमंगळ क्रिएट करणारं साल आहे. आणि आपण पाहिलं असे काही ऍक्सिडेंट्स पाहिले किंवा फ्लड सिच्युएशन्स पाहिल्या, खूप जास्त लोकांचं नुकसान पाहिलं, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आपण पाहिलं. तसंच ह्या वर्षाचं जर प्रेडिक्शन्स पाहायचे झाले तर हे वर्ष जरी सूर्याचं असेल तरी उष्णता जास्त प्रमाणात असेल. पाऊस त्या मानाने तुलनेने यावर्षी कमी असेल. अच्छा. ही एक गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे. प्रेडिक्शन्स करायच्याच झाले तर ही एक प्रेडिक्शन आहे की उष्णता तीव्रता जास्त असेल उष्णतेची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा पाऊस कमी राहील, त्यामुळे पण काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील की नवीन काही पॉलिसीज परत गव्हर्नमेंटनी शेती विषयक गोष्टींमध्ये घेऊन आले. अशा पद्धतीचं पण काही ना काहीतरी आपल्याला पाहता येईल. 2025 7 महिने पाण्यात गेले, पावसात गेले. 2026 ने पाऊस कमी होईल. सो कुठेतरी नेचर आता बॅलन्स करायला लागलाय काही गोष्टी. सो अच्छा. सो मग आपण या वर्षाबद्दल तुम्ही काय सांगाल, काय काळजी घ्यावी बेसिकली लोकांनी, काही उपाय? हेच उपाय सांगण्यासाठी आपण मुलांकापासून सुरुवात करू की कारण आपण प्रत्येक गोष्ट काही देश पातळीवरती काय होणार आहे त्याबद्दल बोलत नाहीये. तर आपण एक समजून घेणार आहोत सायन्सच्या माध्यमातून. न्यूमरोलॉजी इज अ सायन्स. तर सायन्सच्या माध्यमातून समजून घेऊया की मुलांक 1 याच्यासाठी आपण ते साल कसं जाणार आहे. तर आपण मुलांक वाईज जाऊयात. मग तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करते की कसं जाईल प्रत्येकासाठी साल. पण एक ज्याला काहीही कळत नाहीये अंकशास्त्रातील, त्याला एक तो समजून मी प्रश्न विचारतोय की मुलांक म्हणजे काय मुळात? खूप छान प्रश्न विचारताय तुम्ही. मुलांक म्हणजे ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्या दिवसाची जी टोटल आहे त्या टोटलला तुम्हाला सिंगल डिजिट वरती आणायचं. म्हणजे कुणाचा जन्म 24 तारखेला झालाय तर 2 and 4 त्याची टोटल 6 येते. म्हणजे त्या व्यक्तीचा तो 6 हा मुलांक झाला. 19 तारखेचा जन्म आहे, 1 + 9 इज इक्वल टू 10. 10 ला 1 वरती आणतोय आपण, म्हणजे त्याचा मुलांक 1 आहे. म्हणजे 2026 ला तो जास्त आयडेंटिफाय करू शकतो त्या वर्षासोबत. अच्छा. माझा 10 आहे. म्हणजे 10 म्हणजे काय 1 का? म्हणूनच म्हटलं ना की आधीच जन्मतारीख 10 म्हणजे तुमचा मुलांक 1 आणि शिवाय 1 साल 1. अच्छा. तर तिथे काय प्रेडिक्ट होणार तर आपण ते मुलांक मध्ये बघूयात. ओके. सो आपण सुरू करूयात. श्री गणेशा. सो मुलांक 1 याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? 2026 कसं जाईल? मुलांक 1 साठी 2026 अतिशय उत्तम आहे. जर तुम्ही 2026 असं लिहिलात तर अखंड वर्षभर तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही साल लिहायला घ्याल कुठेही तेव्हा तुम्हाला 2026 असं पूर्ण साल लिहायचं आहे. 26 असं फक्त लिहायचंच नाही, कारण मुळात मुलांक 1 आहे आणि जर तुम्ही 26 लिहिलं तर तो अँटी झाला तुम्हाला. म्हणजे त्याची टोटल 8 येते तर तो तुम्हाला अँटी होतो. तर 2026 ची टोटल 2026 असंच लिहा. ही पहिली काळजी घ्यायची. अच्छा. 1च्या लोकांसाठी हे साल अतिशय उत्तम असणार आहे. जर या लोकांना कुठेही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये जायचंय, जॉब चेंज करायचंय, लग्न करायचंय असं जर असेल तर ह्यासाठी हे साल अत्यंत फेवरेबल असणार. कारण मुळात साल 1, जन्मतारीख पण आपली 1 आहे. सो ह्यांच्यासाठी अतिशय फेवरेबल साल जाणार आहे. ओके.
आणि तुम्ही जे 26 म्हणाला की 26 लिहू नये, कारण मी अनेक ठिकाणी ऐकतो वाचतो की 26 बद्दल फार भीती आहे लोकांना. म्हणजे खरोखर तो तेवढा आहे का, म्हणजे तीव्र अंक 26 अर्थात नंबर? तुम्हीच विचार करा ना की 26 म्हणजे काय. 26 ची टोटल जर केला 8. तर 8 वरती येते. अच्छा 8 हा अंक एक ह्या व्यक्तीला ऑलवेज अँटी असणार आहे ना. ओके. म्हणून अच्छा अच्छा अँटी म्हणजे काय की तो फेवर नाही करणार गोष्टींमध्ये. ओके. तो तुम्हाला म्हणेल तू काम कर, कष्ट कर, मग मी तुला काय हवं ते देते. तू एफर्ट्स घे, तू उठ, कामाला लाव. अच्छा. आणि मग जो तुम्ही आयडल बसून राहणार असाल तर तो तुम्हाला हेल्प नाही करणार. कुठलाही नंबर बरोबर. चुकीचा नाहीच आहे. हा तुम्ही त्या नंबरची एनर्जी कशी युटिलाइज करता याच्यावरती गोष्टी डिपेंड आहेत ना. अच्छा कुठलाच नंबर वाईट नाहीये, चुकीचा नाहीये. ओके. त्या नंबरचं जे काही सायन्स आहे त्याच्या मागे किंवा त्या नंबरची जी काही प्रवृत्ती आणि प्रकृती आहे ती समजून घेऊन तुम्ही जर एखादं काम केलं तर नक्कीच तुम्ही सक्सेसफुल होता. ओके. पण 26 बद्दल एक अनेकांच्या मनात भीती असते, म्हणजे त्यांचा एक नंबर मुलांकच ना, मुलांक असो की न असो. म्हणजे 26/11 हल्ला झाला मुंबईला 2008ला. 26 जुलै 2005 ला मुंबईमध्ये पूर आलेत प्रचंड. 26 तारखेला अनेक म्हणतात की खूप तीव्र घटना घडतात. तर म्हणजे कुठेतरी त्याला मागे अंकशास्त्रानुसार त्यामागे काही ना काहीतरी लॉजिक reason आहे. म्हणता येईल. लॉजिक कारण आहे. आहे. लॉजिक हेच आहे की 26 ची टोटल बघा ना तुम्ही 8 येते. अच्छा. आणि ज्या ज्या घटना घडल्या त्या घटनांची जर परत मुलांक आणि भाग्यांकाच्या दृष्टीने जर हे करायची झाली, अनालिसिस करायची झाली तर त्या गोष्टींना एक रेफरन्स मिळत जाईल आपोआप. ठीक आहे. ओके. तर म्हणून ते अँटी आहे आपण असं म्हणतो. हा म्हणजे 1ला म्हणून 26 कुठली जरा गोष्ट अँटी favor आहे. कर. हां. मला आता तुमच्याशी बोलताना आठवलं की माझा आयुष्यातला एकमेव ऍक्सिडेंट तो परत होऊ नये, टचवूड, तो 26 तारखेला झाला होता. कारण प्रॉपर 26 ऍक्सिडेंट. हा अँटी आकडा आहे ना. अच्छा. तो 26. यात बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत. ओके. म्हणजे नंबर वाईज पण गोष्टी आहेत. काही वेळा तुम्ही ट्रॅव्हल करताना तुमचं नक्षत्र कुठलं आहे अच्छा ते पण त्याच दिवशी तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, जर समजा ते नक्षत्र तुम्हाला फेवरेबल नाही आणि त्या दिवशी तुम्ही ट्रॅव्हल करताय, शिवाय तुम्ही 1 and 8 अँटी घेऊन बसलेला आहात, तर अशा पद्धतीचे केसेस झालेले आपण पाहू शकतो. अच्छा ओके. त्यामुळे याला परत ऍस्ट्रोलॉजिकल बॅकग्राऊंड सुद्धा आहे. ऍस्ट्रोलॉजी इज अ मदर ऑफ ऑल दी सायन्सेस. म्हणजे अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र म्हणजे एकमेकांच्या हातात हात घालून जातात ते. ओके. मग आता एक नंबर साठी तुम्ही सांगितलं 2026 चांगलं राहील, पण उपाय सांगितलेत आणि काय नाही करावं हे पण सांगितलं की रिकामं बसू नये, काम करत आता राहावं. ना अजून एक फॉर्म्युला सांगते. एक नंबर साठी 1 साल आहे, तुमचा जन्मदिनांक 1 आहे, मुलांक 1 आहे. 1 मध्ये 1 ऍड करा, किती झाले? 2. म्हणजे काय की तुम्ही तुमची प्रॅक्टिकलिटी आणि तुमचे इमोशन्स ओके. या दोन्हीला बॅलन्स करून जर तुम्ही या वर्षी पुढे गेलात तर तुम्हाला जास्त फेवरेबल रिझल्ट मिळायला लागतो. कारण 1 हा अंक कसा आहे, 1 हा उभा आहे ना, वाकत नाही तो, बरोबर. मोडेन पण वाकणार नाही. अच्छा. असा जो एक स्वभाव असतो तो 1च्या लोकांचा असतो. मग तिथे तुम्ही कुठेतरी फॅमिली लाईफ मध्ये किंवा एकंदरीत आई वडील भाऊ बहीण आपली मुलं किंवा आपली स्पाऊस यांच्याबरोबर वागताना बोलताना किंवा घरात एकंदरीत वातावरण किंवा इव्हन बाहेरही ऑफिशियल वातावरणात सुद्धा तुम्हाला कुठेतरी नमतं घेण्याची गरज असते. कुठेतरी तुमचा इगो बाजूला ठेवण्याची गरज असते. जर तुम्ही नाही ठेवलात किंवा त्याला जर तुम्ही बॅलन्स नाही केलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं. अच्छा. म्हणजे एक म्हणजे बुद्धी. 1 साठी इगो बाजूला ठेवणं. ओके. ही पहिली रेमेडी. आणि दुसरी रेमेडी, तुम्ही सनस्टोन नावाचं ब्रेसलेट घालू शकता, ओके. जे तुमच्या ह्या वर्षाला अत्यंत फेवरेबल करेल. अच्छा. सनस्टोन परत ते सूर्य रिप्रेझेंट करणार आहे सनस्टोन हे ब्रेसलेट. अच्छा. क्रिस्टल ब्रेसलेट्स अच्छा. ते तुम्ही यूज करू शकता. ओके. सो आणखी ॲम्प्लिफाय होईल, म्हणजे एक प्रकारे सकारात्मकता वाढायला मदत होईल 1 वाल्यांसाठी सनस्टोन घातल्यानंतर. ओके. आता जे तुम्ही म्हणालात की सनस्टोन नावाचं क्रिस्टल मुलांक 1 साठी, तर मग क्रिस्टल आता मार्केटमध्ये अनेक आहेत. कोणी वेबसाईटवरनं ऑर्डर करतात. एक पायराईट बद्दल मी फार ऐकतो की ते प्रॉस्पॅरिटी संपत्तीसाठी आहे. तर ते असं काही खरं आहे का, आणि कोणी रॅन्डमली आपण कोणाकडून घेऊ शकतो का? आता खूपच छान प्रश्न विचारलात तुम्ही. खरं तर क्रिस्टल्स बद्दल सांगायचं झालं तर आपण मार्केटमध्ये पाहतोय की खूप जास्त धनयोग किंवा खूप जास्त पायराईट बद्दल पसरवलं जातंय. वाईट नाही आहे ते. क्रिस्टल खूप छान पद्धतीने काम करतातच. क्रिस्टल्स तुमचे ऑब्स्टॅकल्स रिमूव्ह करण्यासाठी काम करतात, पण ते ऑथेंटिक आहेत का
ते ऑथेंटिक लोकांकडून अच्छा. आपण परचेस करतोय का? कारण क्रिस्टल जेव्हा एखाद्या शॉपमधून तुम्ही परचेस करता रॅन्डम कुठूनही, त्यावेळेला त्या क्रिस्टलची एनर्जी आणि एखाद्या हिलरनी जेव्हा त्याला तुम्हाला प्रोग्राम करून दिलेलं असतं पर्टिक्युलर तुमच्या एनर्जीसाठी, अच्छा. त्यावेळेला त्याची एनर्जी यात खूप जास्त फरक असतो. बरोबर. कारण एक हिलर जेव्हा त्याला हील करतो, प्रोग्राम करतो, त्यावेळेला तो त्याच्या एनर्जीज, त्याच्याजवळ असलेले प्रोग्रामिंग साठीचे जे काही अच्छा. मंत्राज असतात किंवा ओके. त्याच्याजवळचे जे काही एनर्जीज असतात ते एनर्जीज त्यामध्ये पुट करत असतो. अच्छा. आणि मग ते तुमच्यासाठी प्रोग्राम झाल्यानंतर ते तुमच्या त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमवरती अच्छा. अतिशय उत्तम असं काम करतं. कारण हा सो ही गोष्ट कुठूनही मार्केटमध्ये या कमी रेटमध्ये एखादं क्रिस्टल मिळतंय म्हणून आपण घेणं. बरीच लोक असं म्हणतात की आम्ही Amazonवरती तर 200 रुपये मिळालं, आम्हाला फ्लिपकार्टवरती 300 रुपयाला मिळालं. मग तुम्ही विचारा ना की का नाही फरक पडला मग तुम्हाला मिळालं ना एवढ्या पैशामध्ये, तर तुम्ही वेअर केल्यानंतर तुम्हाला त्याचा इफेक्ट जो आहे तो का नाही मिळाला. अगदी त्याच्या मागे रिझन हे असतं की ते एक क्रिस्टल Amazonवरून जेव्हा तुमच्या घरापर्यंत येतं तेव्हा ते अनेक हातांमधून गेलेलं आहे. आणि क्रिस्टल हे एनर्जीला अट्रॅक्ट करतात. अच्छा. त्यामुळे एनर्जीला अट्रॅक्ट करणारी जर गोष्ट असेल तर ती किती जणांच्या हातातून बायपास होत होत तुमच्यापर्यंत आली. सो तुम्ही ते एका ऑथेंटिक माणसाकडून किंवा ऑथेंटिक क्रिस्टल हिलर कडून जर घेतलं तर त्याची एनर्जी जास्त असते आणि ती तुमच्या आयुष्यात तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करायला जास्त फेवरेबली मदत करते. अच्छा. म्हणजे हा प्रश्न प्रत्येक वेळेस मला पण पडतो की दुकानात शेकडो क्रिस्टल्स असतात, तिथे तो माणूस बसला असतो, मग त्याला त्याचा का उपयोग होत नसेल? कारण हेच की तुम्ही म्हणालात ना की कोडिंग करून देता तुम्ही, म्हणजे प्रोग्राम करून देता त्या स्पेसिफिक, त्याला एक प्रकारे एनर्जी इन्व्होक करता, मग कुठे त्याचा फायदा होतो. म्हणजे ते इंटेन्शन जे तुम्ही म्हणालात तर म्हणून त्यासाठी तशी व्यक्ती पण हवी, साधना हवी त्या व्यक्तीची. अगदी खरं. तरच मग त्याचा फायदा होतो. नाहीतर मग लोक कंप्लेंट तक्रारी करतात की क्रिस्टलचा उपयोग होत नाहीये म्हणून. अच्छा. ओके. आणि मग अशा तुम्ही 2 बद्दल म्हणाल की भावना आणि अहंकार हे मॅनेज करून नीट करायचं आहे. सो 2 नंबर आणि भावनांचा काही संबंध आहे का मग? एक्झॅक्टली. 2 नंबर हा चंद्राचा नंबर आहे. चंद्राचा नंबर आहे. इमोशनल असतात 2 नंबरची लोक. अच्छा. अच्छा. सो टोटल जर 2 होत असेल 2 नंबरची मिळून, तर तिथे तुमचे इमोशन्स तुम्ही कंट्रोलमध्ये आणणं खूप गरजेचं असतं. 1 नंबर हा खूप प्रॅक्टिकल आहे. अच्छा. तो फटाफट निर्णय घेत जाईल. तो कुणासमोरही वाकणार नाही. तो म्हणेल मी म्हणतो तेच खरं, कारण तो 1 आहे. त्याचा जर तुम्ही ढाचा बघितला तर तो सरळ उभा आहे, तो वाकत मोडत नाही. म्हणून म्हटलं ना की वाकेन पण वाकणार नाही. हे जे मगाशी म्हटलं ते त्यासाठीच म्हटलं. तुम्हाला ती कन्सेप्ट कुठेतरी यावर्षी थोडीशी बाजूला ठेवावी लागेल. कारण जर तुमच्या लोशू ग्रेडमध्ये ऑलरेडी 2 किंवा 3 वेळा 1 आलेला आहे आणि परत इयरचा 1 त्यात ऍड झाला, तर तुमचा इगो, तुम्ही विचार करा की किती लेवलवरती जाऊ शकतो. आणि मग ह्या गोष्टीला जर आपल्याला काही ड्रॉबॅक्सला जर कंट्रोल करून पुढे जाता आलं तर ते वर्ष आणि ती गोष्ट आपल्याला सहज चांगले रिझल्ट देऊन जाते. म्हणजे आणि हे समजण्याचं शास्त्रच मुळात अंकशास्त्र आहे. अच्छा. अच्छा. अंकशास्त्रातून आपण हेच समजून घेतो की आपली कमी काय आहे आणि आपल्याकडे जास्त काय आहे. ओके. त्याचा बॅलन्स करून तुम्ही ते पुढे फॉरवर्ड केलं की तुम्हाला त्याचे फेवरेबल रिझल्ट मिळतात. अच्छा. म्हणजे 1 म्हणजे बुद्धी, 2 म्हणजे हृदय, म्हणजे अहंकार आणि भावना यांना योग्यरित्या हाताळलं पाहिजे खरं तर. आता 2 नंबरवर आपण आलो आहोत, तर मग मुलांक 2 यांच्यासाठी 2026 काय सांगाल? मुलांक 2 हा चंद्राचं वर्ष आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की सूर्य असेल की चंद्र असणार आहे, ठीक आहे, पण सूर्य आणि चंद्र एकाच देवगणात कॅल्क्युलेट केले जातात. पण कुठेतरी सूर्य असताना चंद्राची एनर्जी थोडीशी मागे पडते किंवा चंद्राची एनर्जी तिथे कुठेतरी अलूफ होताना पाहतो आपण. चंद्र ह्या ज्या लोकांना रिप्रेझेंट करतो 2, 20 हे जे जन्मदिनांक आहे, 2 तारीख, 20 तारीख, 11 पण येईल, 11, 2, 20 हे आणि 29 हे जन्मदिनांक असलेल्या लोकांना चंद्र रिप्रेझेंट करतात. सो त्यांचं नेचर असं असतं की त्यांना खूप इन्स्टंट चेंज हवे असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. मग जॉब असू देत, जॉब असेल म्हणजे मग बाकी सगळं सगळीकडे बदलतंय ना, मग मी पण काहीतरी बदलणार.
मी पण काहीतरी करतो. अच्छा. इमोशनल होऊन जास्त डिसिजन्स घेतले जातात, भावनिक होऊन. आणि मग त्या गोष्टीमध्ये अजून असं होऊ शकतं की इमोशनली डिसिजन घेतला आणि डिसिजन रॉंग झाला. म्हणजे जर तुम्हाला जॉब चेंज करायचा आहे पण तुम्ही इमोशनली डिसिजन घेऊन जर जॉब चेंज केला तर उद्या जाऊन असा पश्चाताप नको व्हायला की अरे आगीतून उठून फोफाट्यात पडलो मी आधी विचार करायला पाहिजे होता. सो इमोशनल कमी राहणं आणि बुद्धीने विचार करून आपण कुठलाही डिसिजन घेणं हे तुमच्यासाठी यावर्षी अत्यंत महत्वाचं असणार आहे. मुलांक 2 साठी. कारण जर परत रेमेडियल पार्ट वरती आपण यायचं झालं तर 2+1 चे टोटल काय होते? 3 हा नंबर ज्युपिटरचा आहे. अच्छा. म्हणजे तिथे तुम्हाला ज्ञान यूज करा म्हणतात ते. ओके. ठीक आहे. तर 2च्या लोकांनी काय केलं पाहिजे की तुम्ही तुमच्या सद्सद विवेक बुद्धीचा वापर करा, तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर करा आणि हे वर्ष तुम्ही पुढे म्हणजे त्यात एक ऍड करायचा कसं जाईल याचा विचार करा. ओके. ज्युपिटर म्हणजे गुरु. अच्छा. आणि अजून एक रेमेडियल पार्ट जर सांगायचा झाला 2च्या लोकांसाठी, जर तुम्ही काही व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या आईकडून, आई अगेन रिप्रेझेंट मून. अच्छा. ओके. आईला आपण चंद्र म्हणतो, वडिलांना आपण सूर्य म्हणतो. ओके. तर आईकडून काहीतरी एक छोटीशी अमाऊंट घेऊन ती तुमचा कुठलाही बिझनेस असू दे त्या बिझनेसमध्ये ऍड करून ती बिझनेससाठी यूज करा. चांदीचा एक चौकोर तुकडा घेऊन तो तुकडा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा गळ्यात घालू शकता. ही चंद्राच्या लोकांसाठीची रेमेडी. परफेक्ट रेमेडी. 2च्या लोकांसाठी चांदीचा एक चौकोनी तुकडा छोटासा. हो. किंवा भरीव गोळा असेल तरी चालेल, तो तुम्ही पर्समध्ये ठेवा. वर्ष अत्यंत फेवरेबल जाईल. ओके. काय नाही करायचं 2 वाल्यांनी तर भावनांचा आवेग रोखायचा, त्यात वाहवत जाऊ नये. ओके. भावनांवरती कंट्रोल ठेवून कुठलाही डिसिजन बुद्धीने आणि विचाराने घ्यायचा. जर बऱ्याच वेळा काय असतं की ह्या लोकांना कुणीतरी गुरु मिळणं खूप गरजेचं असतं. गुरु मिळणं म्हणजे काय की स्पिरिच्युअल गुरु मिळणं ह्याबद्दल नाही म्हणत आहे मी. तर तुम्ही कुणाच तरी डिसिजन कुणाला तरी विचारा एखादी गोष्ट, कुठलाही डिसिजन घेण्याआधी ज्याला तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला त्याला विचारून तुम्हाला एक फेवरेबल उत्तर मिळेल किंवा तुम्हाला समाधानकारक त्याच्याकडून सोल्युशन मिळेल असं वाटत असेल त्या व्यक्तीची हे घ्या आणि त्याच्याकडून तो डिसिजन ऐकून मग त्याचं मार्गदर्शन घेऊन मग तुम्ही त्या डिसिजन वरती पोहोचा की मी हे करायला हवंय की नकोय. ओके. दुसरी गोष्ट अजून एक अशी सांगता येईल की 2 हा जो नंबर आहे तुम्ही जर बघितलं तर 2ची जी ठेवण आहे ती कानासारखी आपल्या. तर हे लोक थोडे म्हणतो ना आपण की हलक्या कानाचे. ठीक आहे. ओके. तर हलक्या कानाचे पण असतात हे लोक की पटकन कुणावरही विश्वास ठेवतात. तुम्ही काय सांगितलं तुमचं ऐकणार, तुमचं पटणार तुमचं ऐकणार, मी काय सांगितलं माझं पटणार माझं ऐकणार. थोडक्यात ही लोक मनाने साफ असतात आणि मनापासून समोरच्यावरती ट्रस्ट करतात. पण बरीच लोक ह्या अशा लोकांचा गैरफायदा घेतात. सो तिथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जे कानाने ऐकलंय तेच डोळ्यांनी पाहिलंय का. जर तसं पाहिलं असेल तर मग आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू, नसेल तर आपल्याला ह्या गोष्टी कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये किंवा त्याच्यावरती जास्त फोकस करायची गरज नाहीये. ही गोष्ट 2च्या लोकांनी खूप गरजेची आहे सांभाळणं. इव्हन आत्ताच नाही की हे साल चालू आहे, सूर्याचं साल चालू आहे, ओव्हरऑल अखंड आयुष्यभरात हाच एक सल्ला राहील की तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून मग कुठल्याही गोष्टीवरती विचार करा. अच्छा. आणि दरवेळेस कोणाचं तरी मार्गदर्शन घ्या असं तुम्ही म्हणता. एक्झॅक्टली. ओके. म्हणजे ते तात्पुरता गुरु बनवा. हो. अच्छा. कोणी ना कोणीतरी आपल्याला असं हवंय की जो तुमचा मार्गदर्शक असेल, ज्याला तुम्ही मानता. ठीक आहे. अशी कोणीतरी एक पर्सनॅलिटी तुमच्या आयुष्यात सदैव हवी. अच्छा. ओके. सो 2 मुलांक असलेल्यांसाठी तुम्ही काय करावं काय करू नये हे सांगितलं. आणखी काही रेमेडी काही सांगू शकाल तुमच्या स्पेशल खास रेमेडीज? रेमेडियल पार्ट मध्ये 2 रेमेडी तर खूप महत्वाच्या सांगितल्यात मी की चांदीचा तुकडा किंवा आईकडून पैसे घेऊन इन्व्हेस्ट करून ते तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये एंटर करून त्याच्यातून तुम्ही तुमचा व्यवसाय स्टार्ट करा. मग थोडीशी का असे ना पण आईकडून घेतलेली ती गोष्ट हवी. कारण आई परत चंद्राला रिप्रेझेंट करते. ठीक आहे. तर हीच एक खूप महत्वाची रेमेडी. ह्या 2 रेमेडीज अतिशय उत्तम काम करतात. ओके. सो 2 मुलांकवाल्यांकडनं धन्यवाद मनापासून.
मुलांक 2 झाल्यावर आता मुलांक 3 बद्दल काय सांगाल? ज्यांचा पण जन्म 3, 12, 21 आणि 30 ह्या तारखांना झालेला आहे, त्यांचा मुलांक येतो 3. यांचा कीवर्ड असतो आय ॲडवाइस, आय एज्युकेट. अच्छा. ठीक आहे. तर ही लोक कुणाचं काही ऐकून घेत नाहीत. ओके. हा मुळात मुद्दा असतो. तर अच्छा. आता तुम्हाला ऐकून घेण्याची गरज आहे. खूप प्लॅन्स करता तुम्ही, पण ते एक्झिक्यूट नाही होत. मग तुम्हाला ह्या वर्षी सूर्याचं वर्ष आहे म्हणून तुम्हाला ह्या वर्षी प्लॅन्स एक्झिक्यूट करण्याची संधी मिळेल. ओके. तुम्हाला तुमच्या घरातून, तुम्हाला तुमच्या सोशल सर्कलमधून, तुम्हाला तुमच्या फ्रेंड सर्कलमधून अत्यंत चांगला सपोर्ट मिळेल आणि तुम्ही तुमचे प्लॅन्स एक्झिक्यूट करू शकाल. फक्त तुमच्या त्या प्लॅन्सच्या बद्दल कुणालाही काहीही सांगत सुटायचं नाही. ओके. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट एक्झिक्यूट करायची आहे तेव्हा ती करायची आहे आणि मोकळं व्हायचंय. ओके. खूप जास्त कांगावा आपण एखाद्या गोष्टीचा जेव्हा करतो तेव्हा ती गोष्ट सक्सेसफुल होत नाही. हा तुमच्यासाठीचा मंत्र. तर कुठलीही गोष्ट खूप जास्त न बोलता डायरेक्ट एक्झिक्युशन वरती जर तुम्ही गेलात आणि एक्झिक्यूट करताना जर तुम्ही ते स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट केलं तर याचा जास्त चांगला फायदा ह्या वर्षात होताना तुम्हाला दिसेल. रेमेडियल पार्टचा जर विचार करायचा झाला तर परत आपला जो फॉर्म्युला मी सांगितला की 3 + 1 4. तर 4 असल्यामुळे 4 इज अगेन राहू एनर्जी. सो तुम्हाला कुठलंही डॉक्युमेंट साईन करताना किंवा कुठलाही रिटर्न मेल एखाद्या तुमच्या कंपनीला लिहिताना, कंपनीच्या मॅनेजरला लिहिताना, सबऑर्डिनेट्सशी कम्युनिकेट करताना तुम्हाला तुमच्या कम्युनिकेशनवरती खूप जास्त फोकस्ड राहण्याची गरज आहे. तुम्ही काहीतरी बोलाल आणि त्याचा वेगळाच अर्थ काढला जाईल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भविष्यात त्याचा खूप जास्त प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकेल. अशा पद्धतीच्या एनर्जीज यावर्षी राहणार आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला अलर्ट राहण्याची गरज आहे. अच्छा. आणि मग ह्या गोष्टीमुळे असंही होऊ शकतं की एखादी चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत होती आणि ती मिस झाली. सो यासाठी या लोकांनी रेमेडियल पार्ट म्हणून केशर चंदनाचा टिळक जर तुम्ही लावलात रोज सकाळी ऑफिसला जाताना, घराबाहेर पडताना, तर ती तुमच्यासाठी अत्यंत फेवरेबल गोष्ट राहणार आहे. अच्छा. अच्छा. आणि अजून एक गोष्ट रेमेडियल पार्ट मध्ये की तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा रोज सकाळी आणि संध्याकाळी. नाही जमलं तर निदान सकाळी किंवा संध्याकाळी. अच्छा. तुम्ही रोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. त्याचा पण फेवरेबल रिझल्ट तुम्हाला मिळताना यावर्षी बघायला मिळेल. पण ते फार संस्कृत समजा कोणाला म्हणता येत नसेल तर मग अशा वेळेस काही उपाय? बऱ्याच लोकांचं असं असतं की आम्हाला नाही म्हणता येतं, तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम युट्यूब वरती टाकलं का तिथे तुम्हाला ते ऐकता सुद्धा येईल. ऐकून थोड्या दिवसानंतर ते पाठही होईल. बरोबर. अतिशय उत्तम रेमेडी आहे विष्णू सहस्त्रनाम. बऱ्याच प्रकारच्या तुमच्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स तुम्हाला आपोआप मिळायला लागतात विष्णू सहस्त्रनामाने. आमच्याकडे येणारे बरेचसे जे क्लायंट असतात त्यापैकी ऑब्स्टॅकल्स ज्यांना जास्त असतात ना जनरली, त्यांना आम्ही ही रेमेडी सांगतो की तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सुरू करा. लोकांनी अक्षरशः कित्येक वेळा फॅमिली लाईफ मधले जे काही मॅटर्स असतात की बायकोचं आणि आईचं पटत नाहीये किंवा घरात बायको आणि नवरा दोघांचंही पटत नाहीये, त्याचा इम्पॅक्ट सासू सासऱ्यांवरती होतो, घरातल्या जे आपल्या ज्येष्ठ असतात त्यांच्यावरती होतो आणि ते लोक पण येऊन तक्रार करतात की असं असं घरात चालू आहे. आम्ही फक्त ही गोष्ट सांगतो की तुम्ही हे विष्णू सहस्त्रनाम रोज रात्री आणि सकाळी तुम्ही ऐकवा. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. व्यासं वसिष्ठनप्तारं शक्तेः पौत्रमकल्मषं पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधिम्. घरातलं वातावरण अतिशय शांत होतं, निवळतं. कित्येक लोकांनी मला घरी येऊन पर्सनली सांगितलेलं आहे की माझ्या घरात खूप पॉझिटिव्ह चेंजेस झालेले आहेत. इतक्या ट्रिमेंडस लेवलवरती विष्णू सहस्त्रनाम उत्तम पद्धतीने काम करतं. आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणजे सुबलक्ष्मींच्या मुखातून जे आहे ते तर सर्वोत्तम आहे. अतिशय सुंदर. तिरुपतीला पहाटे ते लावतात दररोज. अतिशय सुंदर आणि खूप सुंदर व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. हो खरंय. सो आता आपण वळूयात मुलांक 4, ज्याची अनेकांना भीती पण असते असं ऐकतोय बरेचदा. मुलांक 4 बद्दल सांगायचं झालं तर 4, 13, 22 आणि 31 ह्या डेटला जी लोक जन्माला आली त्यांचा मुलांक जो येतो तो 4 येतो. यांचा एकच ॲटिट्यूड असतो की आय डू ॲज आय विश. अच्छा.
त्यामुळे जेव्हा आणि अजून एक गोष्ट, आपण आता मुलांक 4 वरती आलोयच म्हणून सांगते हे मी, 4 बद्दल ना लोकांच्या मनात ट्रिमेंडस भीती भरलेली आहे, खूप भीती भरलेली आहे. म्हणजे 4 म्हणजे काहीतरी भयानक आहे आणि मला खूप काहीतरी त्याचा वाईटच अनुभव येणार आहे किंवा वाईटच होणार आहे माझ्या आयुष्यात, असं काही नाहीये. आपण कित्येक ठिकाणी बघतो की बिल्डिंग्स मध्ये 4 नंबरचा तो हे सुद्धा नाहीये, फ्लोर पण नाहीये. अच्छा, हे पण फ्लोर ऐकलंय. पण नाहीये 4 नंबरचा. अच्छा, म्हणजे 4थ्या नंबरचा फ्लोरच नाहीये. अच्छा, 13 नंबरचा फ्लोर नाहीये कित्येक बिल्डिंग्सला. हे आम्ही स्वतः ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. असं का? ठीक आहे, तुम्ही म्हणता आता बऱ्याच वेळा काय होतं की मार्केटमध्ये कुठला तरी एक कोर्स लॉन्च झाला न्यूमरोलॉजीचा आणि 2 महिन्याचा ट्रेनिंग घेतला आणि बाहेर पडलेत लोक आणि चालू केलं इन्व्हाइट करायला की 5 आणि 6 5 आणि 6. बरीच लोक येतात, न्यूमरोलॉजिस्ट नाही आहे, काही नाही आहे, काही नाही, साधी लोक आहेत, काहीतरी छोटासा बिझनेस करणारी सुद्धा लोक आहेत आणि ते येतात, म्हणतात मॅम माझा नंबर 5 वरती सेट करा, माझा नंबर 6 वरती सेट करा. मी म्हणते खा रे बाबा, तुला का 5 वरती नंबर सेट करायचा आहे? तू काय बिझनेस करतोस? बिझनेसचं नेचर वेगळं असतं आणि तुम्ही नंबर कारण मी रील्स मध्ये ऐकलंय ना, मी रील्स मध्ये ऐकून काय म्हणणार आहे की माझा नंबर 5 वरती सेट करा, माझा नंबर 6 वरती सेट करा. तर हे खूप जास्त ऐकायला मिळतं. तिथे काय होतं, आता 5 नंबर वरती जर बोलायचं झालं तर 5 नंबर वरती कॅफे डे सॉरी CCD 5 नंबर वरती आहे, ब्लॅकबेरी 5 नंबर वरती आहे. कुठे आज त्यांचं मार्केट? बरोबर आहे. ऍक्च्युली CCD संपलाय. त्या बाईंनी आज खूप मेहनतीने परत एकदा आणलं वर बऱ्यापैकी. ह्याच्याच विरोधात विचार करायचा झाला तर ब्रिटानिया 4 नंबर वरती. आपला जन्मही झाला नव्हता तेव्हापासून ब्रिटानिया अस्तित्वात आहे आणि आजही उत्तम काम करतात. अगदी ठीक आहे, मग ते का नाही हॅम्पर होत आहे? कारण 4 नंबर आहे. गोदरेज, आपण मागे त्यांचा एक हे बघितला, पण आत्ता किती लेवलवरती राईज करते कंपनी, ती पण 4 वरती आहे. त्यामुळे 4 आणि 5 वगैरे, 5-6 चांगला आहे, 4 वाईट आहे असं काहीच नाही आहे. 4, 8 आणि 9 त्यातला त्यात 8 वरती जो स्टेबल तुम्हाला इन्कम मिळेल किंवा स्टेबल तुमचा जो मार्केटमध्ये तुमचा बिझनेस चालेल, तेवढा चांगला बिझनेस, तेवढी चांगली पॉप्युलॅरिटी कुठलाच इतर नंबर देत नाही. असं काहीही नाहीये की 5 आणि 6 वरतीच तुमचा बिझनेस नंबर सेट असेल किंवा 5 आणि 6 नंबर तुमच्या आयुष्यात तुम्ही घेतले खूप जास्त की मगच तुम्हाला सगळ्या गोष्टी छान मिळणार आहेत. प्रत्येक नंबरची त्याची अशी एक व्हायब्रेशन आहे, त्याचे असे काही गुण आहेत, ते तुम्ही ओळखून तुमच्या बिझनेसचं नेचर ओळखून किंवा तुमच्या स्वतःचं नेचर किंवा त्यात आपण जे काही बदल केले फेवरेबल, त्याच्यानंतर त्या नंबरची एनर्जी शिफ्ट होते आणि तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतात. असं तर असेल तर मग 4ची कुणीच लोक सगळेच म्हणतील माझं वाईट आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. मग तुम्ही ओळखून त्याच्यावरती काम करणं खूप जास्त गरजेचं असतं. 4च्या लोकांसाठी अजून एक गोष्ट सांगायची झाली तर फॅमिलीमध्ये ना थोडंसं अलूफ राहतील ही लोक, तर ते तुम्हाला कुठेतरी कमी करायचं नाही, तिथे कुठेतरी तुम्हाला अलर्ट राहायचंय की मला फॅमिलीला वेळ द्यायचा आहे, मला कम्युनिकेशन करायचंय फॅमिलीवरती सोबत, की कुठेतरी त्या 2 माणसांमधला बॉन्ड कमी होऊ नये. हे मी जास्त करून सांगते कुणासाठी जे कपल्स आहेत. ठीक आहे, तर तुम्ही एकमेकांशी बोला, कम्युनिकेट करा, ही तुमच्यासाठी आत्ता की असणार आहे. 2026 मध्ये हीच एक रेमेडी असणार आहे. कारण परत रेमेडियल पार्टचा विचार करायचा झाला 4+1 5 हा कम्युनिकेशनचा नंबर आहे. तुम्ही जितकं तुमचं कम्युनिकेशन क्लिअर ठेवाल तितकं जास्त तुम्हाला ते वर्ष फेवरेबल जाणार आहे. सो कम्युनिकेशन इज द की. आणि हीच एक रेमेडी असणार आहे 4च्या लोकांसाठी. संवाद करणे खूप गरजेचं आहे, हाच एक उपाय आहे. अगदी खरं. अच्छा, तर मग आता सगळ्यांचा आवडता नंबर 5, तर मुलांक 5 वाल्यांबद्दल काय सांगाल तुम्ही? ज्यांचा जन्मदिवस 5, 14 आणि 23 आहे त्यांचा मुलांक येतो 5. आता 5 बद्दल बोलायचं झालं तर यांचं सोशल सर्कल खूप वास्ट लेवलवरती वाढणार आहे. नवीन मित्र मैत्रिणी होतील, नवीन इव्हेंट्स होतील, नवीन काही ना काहीतरी घटना तुमच्या आयुष्यात घडतील, नवीन लोकांशी कनेक्टिव्हिटी तुमची खूप जास्त होईल, तुम्हाला पॉप्युलॅरिटी मिळेल आणि खूप खूप जास्त नवीन गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट करणार आहात. खूपच फेवरेबल वर्ष आहे
5साठी 5 त्यामध्ये त्यांना खूप जास्त प्रमाणात अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत, पण त्या ऑपॉर्च्युनिटीकडे कुठे ना कुठेतरी ही लोक कानाडोळा करण्याची पण शक्यता आहे. एक अतिशय महत्वाचा मुद्दा जर सांगायचा झाला तर थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन जे Third आहे party. त्याच्यापासून तुम्हाला वाचण्याची गरज आहे. ओके. कसं तर थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन हा जो प्रकार मी म्हणते, तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करताय, तिथे तुमचा कोणीतरी फ्रेंड आहे, कोणीतरी कलिग आहे, कोणीतरी सबऑर्डिनेट आहे, तुमच्या अपरोक्ष तुमच्या जो कुणी मॅनेजर आहे त्याला काही ना काहीतरी तुमच्याबद्दल सांगतो आहे आणि त्याच्यामुळे तुमची जी काही आतापर्यंतची जी कमवलेली तिथे रिस्पेक्ट असेल किंवा काय असेल तर ती कुठेतरी हॅम्पर होते. असं होऊ शकतं. म्हणून तुम्हाला जर असं वाटलं की कुठेतरी काहीतरी कुणाच्या तरी वागण्या बोलण्यात थोडाफार फरक पडलेला आहे तर तिथे तुम्ही अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे की काहीतरी फरक पडलेला आहे समोरच्याच्या वागण्यात. आणि मग तुम्ही 5चे माणसं आहात, शेवटी कम्युनिकेटर्स आहात तुम्ही. तुम्ही जाऊन स्वतः तिथे जाऊन त्या व्यक्तीशी बोला, काय प्रॉब्लेम आहे तो विचारा, ती जी काही गोष्ट असेल ती सॉल्व्ह करा. नाहीतर या गोष्टीचा तुम्हाला प्रोफेशनल लाईफमध्ये प्रचंड फटका बसू शकतो. जर तुम्हाला एखादं प्रमोशन ड्यू असेल आणि ते मिळण्यामध्ये पण प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. अच्छा, म्हणजे हित शत्रूंकडनं वाचणं गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे ही गोष्ट. त्यामुळे खूप बारकाईने लक्ष ठेवा की आजूबाजूला आपल्या परिस्थिती काय आहे, चाललंय काय. कारण तुम्ही अशी लोक आहात की ज्यांना नॅचरल कम्युनिकेटरच म्हटलं जातं की ही लोक कोणाची वाट नाही बघत की मी तो आला पाहिजे आणि मी मग बोलेन वगैरे, असं नाही. ती खूप खुल्या मनाची माणसं असतात, खूप एन्थुझियास्टिक असतात, खूप प्रेमळ असतात, खूप मनापासून समोरच्या बरोबर जाऊन कम्युनिकेट करणं आणि कम्युनिकेशन स्किल तर अतिशय उत्तम असतं. सो तुमचं स्किल तुम्ही आता वापरणं खूप गरजेचं आहे की तुमच्या अपरोक्ष तुमच्या कामाच्या ठिकाणी जर कोणी तुमच्याबद्दल असं काही रुमर स्प्रेड करतंय किंवा तुमच्या कामाबद्दल कुठेतरी शंका घेतली जाते, आक्षेप घेतला जातो आणि मग तो तुमच्या अपरोक्ष घेतला जातो, तर ह्या गोष्टींवरती बारकाईनं लक्ष ठेवून तुम्हाला त्या गोष्टींमध्ये पुढे जाऊन पटापट काय असेल त्या गोष्टी करायच्यात. कारण 5चा जो नंबर आहे ना, विटीनेस यांच्यामध्ये खूप लेवलचा असतो. कारण हे काय असतात की पाहिजे त्यावेळी पाहिजे ती गोष्ट बोलणार नाहीत आणि मग नंतर पश्चाताप करत बसतात की अरे मी त्यावेळेला असं म्हणायला पाहिजे होतं, माझं चुकलं, मला त्यावेळेला मी आठवलं नाही मला, पण मला आत्ता कळतंय की मी त्यावेळेला असं म्हणायला हवं होतं किंवा मी त्यावेळेला असं माझं मत मांडायला हवं होतं, हे नंतर आठवतं. अच्छा. सो ह्या गोष्टीच्या अवेअरनेसमध्ये तुम्ही राहा. आणि जर तुम्ही ह्या गोष्टीच्या अवेअरनेसमध्ये राहिलात, तुम्ही जर आत्ता मी जसं सांगितलं तसं कम्युनिकेशन तुमचं जर क्लिअर लोकांबरोबर ठेवलं, गोष्टींवरती लक्ष ठेवलं की कुठे काय चाललंय आणि मग आपण जाऊन तिथे जर ती गोष्ट कम्युनिकेट केलीत तर तुमच्यासाठी हे वर्ष अत्यंत चांगलं आहे. अच्छा, अतिशय चांगलं आहे. आता परत रेमेडियल पार्टवरती जर यायचं झालं तर 5+1 = 6. 6 परत तुमची लक्झरी वाढवतो, म्हणजे त्याच्यावरती पैसे जास्त खर्च होणार, पण पैसे जरी खर्च झाले तरी तेवढ्याच प्रमाणात तुमच्याकडे यावर्षी येणार पण आहे. म्हणजे तुम्ही जॉबमध्ये असाल तर प्रमोशन मिळेल, ठीक आहे, किंवा जॉबमध्ये असताना तुमच्या अजून काही अपेक्षा असतील की मला हे मिळायला हवं, ती फॅसिलिटी मिळायला हवी, तर त्या फॅसिलिटीज तुम्हाला नक्की मिळणार आहे. इतकं फेवरेबल हे साल 5च्या लोकांसाठी असणार आहे. 5 वाले खुश असणार आणि त्यांची संवाद कला ही त्यांचा जो सशक्त पॉइंट आहे त्यांच्याकडे असलेली कला, तर तोच त्यांचा उपाय सुद्धा आहे. येस, रेमेडी सुद्धा त्यांचा संवाद, कम्युनिकेशन इज द की. मूलभूत त्यांच्याकडे ती गोष्ट असतेच म्हणतात. अच्छा. आणि त्यांच्यासाठी कम्युनिकेशन इज द की. अच्छा, ओके. त्यामुळे रेमेडियल पार्ट सांगायचं झालं तर कम्युनिकेशन वरतीच तुमच्या खूप गोष्टी डिपेंड असतात आणि इथून पुढे पण राहणार आहेत पुढच्या वर्षात. अच्छा. म्हणजे तुमचे नातेसंबंध चांगले होण्यासाठी पण ती गोष्ट मॅटर करेल, नाती तुटण्यासाठी पण ती गोष्ट मॅटर करेल. सो आपल्याला काय हवंय हे लक्षात घेऊन मग त्या गोष्टी तुम्ही करा. अच्छा, शब्द जपून वापरा आणि संवाद नीट करा. अगदी खरं. 5 वाल्यांसाठी. तर मग आता ताई 5 झाले आहेत आपले मुलांक, आता 6 म्हणजे अर्धे झाले तर अर्धे बाकी आहेत. तर 6 मुलांक ज्यांचा आहे त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल या नवीन वर्षाबद्दल? ज्यांचा मुलांक 6 आहे म्हणजे ज्यांचा जन्म 6, 15 आणि 24 ह्या तारखांना झालेला आहे, ती लोक स्वतःच्या फॅमिलीशी खूप जास्त अटॅच असतात, त्यांच्या फॅमिलीला खूप महत्त्व देतात, खूप फॅमिलीवरती प्रेम असतं.
ही गोष्ट तर आहेच, हम्म. पण ह्या वर्षी सगळ्यात जास्त लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की बी इथिकल, इथिकल. Be moral. अच्छा. कारण यावर्षी अशा काही संधी तुमच्याजवळ येतील हम्म. की ज्या थोड्याशा तुम्हाला तुमच्या घरापासून किंवा तुमच्या लव्ह पार्टनर पासून अच्छा अच्छा. वेगळं घेऊन जाण्याचा प्रयत्न अच्छा, करतात. निसरडी वाट. अशा काही गोष्टी घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीला जास्त इम्पॉर्टन्स देणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं की एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात येतो हम्म. एका खूप लिमिटेड पिरियडसाठी, खूप कमी काळासाठी, आणि त्या काळात आपल्याकडून एखादी गोष्ट घडते आणि मग त्याचा अख्खा परिणाम आपल्या मागच्या पण आयुष्यावरती होतो आणि पुढच्या पण आयुष्यावरती होतो. ओके. सो इथे ही गोष्ट खूप गरजेची आहे की 6च्या लोकांनी कुठल्याही थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये अडकायचं नाहीये. ओके. कारण ही सिच्युएशन तुमच्या आयुष्यात ह्या वर्षी नक्की येऊ शकते. अच्छा. तिथे तुम्ही स्वतःला कंट्रोल करा, मग तुमचं आयुष्य खूप सिम्पल, सॉर्टेड आणि व्यवस्थित असणार. अच्छा. एक मोहाचा क्षण म्हणतो ना आपण, एक मोहाचा क्षण तुम्ही जर टाळलात तर आयुष्य सोन्यासारखं सुंदर आहे. ओके. त्याला खराब करू नका. हा. एवढाच एक महत्वाचा संदेश मी संदेश, तुम्हाला 6 सल्ला. या नंबरच्या लोकांना अच्छा. मनापासून सांगेन की कुठलंही थर्ड पार्टी सिच्युएशन आलं तर त्याला ग्रेसफुली तुम्ही टॅकल करा. अच्छा. त्यात अडकायचा प्रयत्न जर होत असेल, किंवा काय असतं की बऱ्याच वेळा इमोशन्स हवी होतात आपल्यावरती, की इमोशनली आपल्याला असं वाटतं की अरे कुठेतरी मला घरातून हे असं वातावरण किंवा असं गोष्ट मिळत नाहीये, कुठेतरी इमोशनल सपोर्ट मिळत नाहीये, आणि मग मला कुठेतरी बाहेर एखादी गोष्ट सोडायची आहे. पण बाहेरची ती गोष्ट ही बाहेरचीच असणार आहे, ती तेवढ्याच लिमिटेड पिरियड पुरती असणार आहे. मग तुम्ही त्या बाहेरच्या 10 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या कॉन्व्हर्सेशनसाठी जर तुमच्या आयुष्यातले 12-15 वर्ष सुवर्णकाळ जो तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनर सोबत, स्पाऊस सोबत घालवलाय, तो तुम्ही वेस्ट नका करू. हा एक अतिशय मोलाचा सल्ला यावर्षी 6च्या लोकांना मी नक्की देईन. आता परत 6च्याच लोकांच्या बद्दल बोलायचं झालं तर रेमेडियल पार्टमध्ये 6+1 ऍड केल्यावर काय 7. होतो? 7 हा तुम्हाला दिशाहीन करतो. म्हणून अगेन दिशाहीन न होता तुम्ही तुमच्या एका दिशेवरती पक्के राहा आणि तुम्ही त्यावरतीच वाटचाल करा. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात आता प्रोफेशनली या लोकांसाठी हे वर्ष अतिशय सुंदर आहे. अच्छा, कुठल्याच कसल्याच प्रकारचे अप्स अँड डाऊन्स इथे नसणार. ओके. फायनान्स खूप चांगला असणार, फॅमिली लाईफ अतिशय सुंदर असणार. अच्छा. त्यामुळे ह्या गोष्टीची, पर्टिक्युलर एका गोष्टीची जर काळजी घेतली तर हे वर्ष अतिशय सुंदर आहे. 6 नंबरवाले खुश आहेत मग आज. हो. स्वतः मुलांक 6 वाल्यांसाठी तुम्ही एक अनमोल सल्ले दिले आहेत. आता 7 वाल्यांसाठी काय? ज्यांचा पण जन्म 7, 16 आणि 25 ह्या तारखांना झालेला आहे त्यांचा मुलांक आहे 7. आता 7 ह्या लोकांसाठी ना हे वर्ष थोडंसं तसं बघायला गेलं तर स्ट्रगलनी स्टार्ट होईल. थोडे ऑब्स्टॅकल्स येतील ह्या लोकांना, तर ते ऑब्स्टॅकल्स ओव्हरकम करण्यासाठी आपण काही रेमेडियल पार्ट त्यांच्याकडून करून घेणार आहोत, आणि तो पार्ट त्यांनी केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात योग्य ते बदल होतील किंवा त्यांना फेवरेबल कंडिशन्स व्हायला मदत होईल. 7च्या लोकांसाठी एक गोष्ट अजून खूप जास्त महत्वाची आहे, ती म्हणजे अननेसेसरी कुठल्याही वादात न पडणं. कुठलेही गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स जे असतील ते बायपास न करणं. कुठल्याही प्रकारच्या तुम्ही अननेसेसरी वादात, भांडणात, कुठेतरी कुणाचं तरी काहीतरी चाललंय आणि तुम्ही गेलात, ते प्रकरण तुमच्यावर शिकण्याची दाट शक्यता आहे. कोर्ट केसेस, लिटिगेशन्स, FIR, काही ना काहीतरी पोलीस मॅटर्स हे तुमच्या मागे लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे असल्या कुठल्याही गोष्टीमध्ये न पडता तुम्ही थोडंसं शांत राहायची गरज आहे. आपल्या कामावरती फोकस करा, आपलं कॉन्सन्ट्रेशन आपल्या कामावरती आणि आपल्या गोष्टींवरती करणं यावर्षी, आणि शांत राहणं सगळ्याच बाबतीत यावर्षी खूप जास्त फायदेशीर राहील. 7च्या लोकांसाठी रेमेडियल पार्ट जर सांगायचं झाला तर उशीखाली रात्री झोपताना किंवा तुमच्या बेड खाली रात्री झोपताना एक मोराचं पीस ठेवा. मोराचं पीस हे फॉर्च्यून अट्रॅक्ट करायला मदत करतो, शिवाय शांतता तुम्हाला देतो. याच्यात अजून एक गोष्ट अशी आहे की तो तुम्हाला स्पिरिच्युअली थोडा गायडन्स प्रोव्हाइड करतो. 7 हा नंबर ऑलरेडी स्पिरिच्युअल गायडन्स आहे. ठीक आहे.
सातची व्यक्ती खूप जास्त तेज तर्रार म्हणतो ना आपण, बोलणं अतिशय ओके. शार्प असतं सातच्या लोकांचं. अच्छा. तुमच्या बोलण्याने तुम्हाला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. अच्छा. त्यामुळे बोलण्यावरती एक विशेष कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. ओ. कम्युनिकेशन हे तुमच्या ताब्यात असणं खूप गरजेचं आहे. अच्छा. ठीक आहे. त्यामुळे कुठेतरी तो शार्पनेस, केतू हा शार्पनेस दाखवतो अच्छा. आणि तो शार्पनेस तुमच्या शब्दांमधून व्यक्त होतो. मग तुम्ही अच्छा. शार्प कुणाशी तरी बोलाल. फॅमिलीमध्ये अच्छा. तुम्ही घरातल्याच लोकांशी बोलू शकता, आई वडिलांशी भांडणं किंवा बायकोशी भांडणं होणं, कारण तुम्ही असं बोलता की समोरच्याचं ते हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट असते. ओके. सो कम्युनिकेशन वरती खूप जास्त काम करणं गरजेचं अच्छा, आहे. अच्छा. आणि या लोकांसाठी अजून एक गोष्ट सांगता येईल की जर तुम्ही घराबाहेर पडताना कुठल्याही प्रकारचं महत्वाचं काम असेल आणि घराबाहेर पडताय, तर तुम्ही काळी मिरी, 3 काळी मिरी काळी घ्यायच्या मिरी. आणि त्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या खाली स्प्रेड करून त्याची मग तुम्ही एखाद्या कामासाठी जा. तुमचं ते अच्छा. काम नक्की म्हणजे सुफळ यशस्वी होईल. संपूर्ण होईल. अच्छा. नक्की. ओ, छान होता हा उपाय. तर मुलांक 7 नंतर आता आहेत मुलांक 8. ज्याचा खूप जास्त खरंच. डंका असतो, हो, आणि हो. बोलबाला असतो आणि खूप भीती असते. हा. ठीक आहे. तर मुलांक 8 बद्दल सांगायचं झालं तर ज्यांचा जन्म 8, 17 आणि 26 झालेला आहे, तारखांना झालेला आहे, त्यांचा मुलांक येतो 8. तर मुलांक 8च्या बाबतीत असं म्हणता येईल की थोडंसं ऑब्स्टॅकल्स आणि याचा सामना करतच ही लोक पुढे आलेली असतात. साधारण वयाच्या 40 पर्यंत यांच्या आयुष्यात ऑब्स्टॅकल, स्ट्रगल हे सगळ्या गोष्टी ओके. असतातच. ओके. आणि याचा परिणाम असा होतो की ते त्या वयाच्या त्या टप्प्यापर्यंत येईपर्यंत इतके परिपक्व झाले grow असतात. झालेले असतात, अच्छा. इतके परिपक्व झालेले असतात की त्यानंतर त्यांची लाईफ एका वेगळ्या स्तरावरती अच्छा, जाते. अच्छा. जनरली लोकांना असं असतं की 5-6 वगैरे असतील समजा, किंवा 1 असेल, 5-6 असेल, तर अशा लोकांचं लाईफ स्टार्टिंग पासूनच ग्रो होतं. अच्छा. पण ह्या लोकांचं लाईफ तिथून ग्रो होतं. 40 8च्या नंतर. लोकांचं 40 नंतर. मग तिथे कसं काय होतं बघायला मिळतं की ही लोक अतिशय परिपक्व आहेत. ऍस्ट्रोलॉजर्स बघा, बरेच ऍस्ट्रोलॉजर्सची जर्नी ही 40 नंतर स्टार्ट होते. हो. आणि बरेचसे नामवंत जे ऍस्ट्रोलॉजर्स आहेत त्यांचा मुलांक 8 आहे. काय अच्छा, वाईट आहे? अच्छा. हो, खरंच. त्यांनी केलेले प्रेडिक्शन 100% ओके ओके खरे त्याचे ठरतात. खरे ठरतात. रिझल्ट त्याचे 100% त्यांनी दिलेल्या रेमेडीचा. कारण कुठेतरी टक्के तोंडपे खात ही लोक शिकत पुढे आलेली असतात. कारण शेवटी शनी ग्रह आहे ना, हा. ते तुम्हाला काय सांगतात की तुम्ही मेहनत करा, तुम्ही प्रॅक्टिसेस करा, तुम्ही फोकस राहा, तुम्ही कॉन्स्टंट राहा. जोपर्यंत तुम्ही कॉन्स्टंट नसता एखाद्या गोष्टीवरती काम करत, तोपर्यंत तुमच्या एनर्जीज ग्रो होतच नाही. अच्छा. आणि ही लोक ग्रो होत होत वरती आलेली आहेत. पण मग ह्याचा परिणाम असा पण होऊ शकतो की मला खूप कळतं, कुठेतरी मी करेन काय करायचं ते. मग कुठेतरी इगोमध्ये येऊन एखादा चांगला स्टेबल जॉब आहे, मॅनेजरियल लेवलवरती जर तुम्हाला एखाद्या कंपनीत तुमची पोस्ट आहे आणि कुठेतरी इगोवरती येऊन जर तुम्ही ती गोष्ट नाकारलीत आणि अचानक जॉब सोडून दिलात समजा इगोवरती येऊन, तर ती गोष्ट तुम्हाला खूप जास्त पुढे जाऊन अच्छा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. आणि हे होऊ शकतं ह्या लोकांच्या बाबतीत. अच्छा अच्छा. कारण तुम्ही इगोमध्ये एखादी गोष्ट येऊन जेव्हा करता तेव्हा काय होतं की एनर्जी स्टक झाली ना तिथे, त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट परत मिळवताना तितकेच कष्ट घ्यावे लागतील. त्यामुळे तुम्ही हा विचार करा की तुमच्या हातात एक स्टेबल कुठला तरी परत दुसरा जॉब आहे का, तुमच्याकडे काहीतरी सबस्टिट्यूट आहे का, आणि मग तुम्ही जॉब चेंज करण्याचा डिसिजन घ्या. कुठलीही गोष्ट आतताईपणाने करून यामध्ये उपयोग नाही होणार आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट की गव्हर्नमेंटच्या कुठल्याही गोष्टींना बायपास करायचा प्रयत्न करू नका. त्याच्यामुळे तुमच्या मागे परत प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात, गव्हर्नमेंट रिलेटेड प्रॉब्लेम्स. कारण साल एक सूर्याचं साल आहे, स्ट्रॉंग गव्हर्नमेंटचं साल असणार आहे. तुम्ही त्यात जर कुठलेही गव्हर्नमेंट रिलेटेड प्रॉब्लेम्स क्रिएट केला स्वतःसाठीच, तर तुम्हाला त्याचा नक्कीच तोटा सहन करावा लागणार आहे. सो कुठलेही गव्हर्नमेंट रूल्स आणि रेग्युलेशन्सला बायपास करू नका. जीएसटी थोडक्यात मी सांगायचं झालं तर जीएसटी हे वेळेवर भरा. जीएसटी भरायला टाळाटाळ करू नका, हे खूप जास्त महत्वाचं आहे. तर हीच एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की या लोकांसाठी. आता परत 8+1 रेमेडियल पार्ट वरती जर जायचं झालं तर 9 येतो. अगेन फायर,
हां. तर तुम्ही तुमच्या रागावरती प्रचंड कंट्रोल ठेवण्याची गरज अच्छा. आहे. खूप शांत राहायचंय. रागाच्या भरात वाटेल तसं कुणालाही काहीही जाऊन बोलायचं नाही. हीच एक की आहे, हीच एक Okay. रेमेडी आहे की तुम्ही जितके शांत राहाल, हां. जितके काम कंपोज्ड राहाल, जितका विचार करून बोलाल समोरच्याशी, तुमचा राग जितका तुमच्या कंट्रोलमध्ये राहील तेवढं तुमच्यासाठी हे वर्ष अत्यंत फेवरेबल अच्छा, जाणार आहे. अच्छा. कारण तुम्ही बघताय की पहिल्यापासून आपण ऐकतोय कुठल्याही रील्स आपण नवीन जरी पाहिल्या, हां. नवीन नवीन लोक येतात आणि रील्स करतात, ते जरी पाहिलं ना तरी सुद्धा 1 आणि 1 8 अँटी आहे हे तुम्हाला हो, सगळ्यांनाच हो, माहिती सगळ्यांनाच आहे. माहिती सो आहे, बरोबर. इथे कुठेतरी ते स्वतः हे करणं काय म्हणतो आपण की कॉन्शियस राहून ती Okay, गोष्ट म्हणजे- फॉलो करणं खूप गरजेचं आहे की गुस्से को आतताईपणा control नको करावा. करूयात हा म्हणजे अतिशय कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे राग. ओके, राग सुद्धा. आणि म्हणजे तुम्ही म्हणाल की जसं 8 नंबर हा शनिदेवांचा आहे आणि तुम्ही सांगितलं की आतताईपणा शनिदेवांना अहंकार आवडत नाही, अहंकार इगो नको आहे निर्णय घेताना हो कुठलाही. अगदी खरंय. सो हे जस्टिफाय करताय 8 नंबरवाल्यांसाठी. ओके. सो आता ताऊन सुलाखून निघून 100 नंबरी परिपक्व झालेल्या 8 मुलांकानंतर आपण आता शेवटचं मेन 9 नंबर मुलांक 9. मुलांक 9, 18 आणि 9, 18 आणि 27 या तारखेंना ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांचा मुलांक येतो 9. आता ह्या लोकांचं ना नेचर बाय नेचर ही लोक अशी असतात की आय प्रोटेक्ट. ठीक आहे, कारण सेनापती आहे ना अच्छा. आणि त्याच्या राजाचं हे वर्ष आहे. अच्छा. 1 हा राजा आहे, हा. सूर्य हा राजा आहे आणि 9 नंबर हा मंगळाचा आहे आणि मंगळ हा सेनापती आहे राजाचा. अच्छा. त्यामुळे त्याच्या राजाचं वर्ष आहे ना तर तो खूप जाम खुश आहे अच्छा, की माझं अच्छा. सगळं चांगलंच होणार आणि Wow. याची त्याला पूर्ण खात्री आहे. अच्छा. त्यामुळे ही लोक खूप फुल ऍक्शन्स मध्ये असतील, ऍक्शन मोड मध्ये असतील आणि हे वर्ष ह्यांना फेवरेबल सुद्धा जाईल. कारण ज्या लोकांचे आत्ता सध्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये प्रिपरेशन्स सुरू आहेत त्या लोकांना हे वर्ष अतिशय फेवरेबल जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही काही हायर कुठल्या तरी ऑथॉरिटेटिव्ह पोझिशनवरती काम करत आहात आणि त्या पोझिशनमधून अजून एका हायर पोझिशनवरती जायची तुमची इच्छा आहे Okay. तर हे साल नक्कीच तुम्हाला फेवर करेल. अच्छा. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी हे साल तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं आहे. तुम्ही रिस्क घ्या, तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करा, अच्छा. यासाठी पण हे साल खूप जास्त फेवर करणार आहे. ओ. सो कुठल्याही प्रकारच्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज यांच्याकडून तुम्हाला फायदा होईल. कुठल्याही प्रकारच्या गव्हर्नमेंट पॉलिसीजमधून तुम्हाला फेवरेबल गोष्टी तुमच्यासाठी क्रिएट होतील. काही लोक गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट्स घेतात तर त्या लोकांना सुद्धा गव्हर्नमेंट सपोर्ट Okay. करेल. थोडक्यात काय तर हे साल 9च्या साठी अत्यंत सपोर्टिव्ह अच्छा. आणि फेवरेबल राहणार आहे. ओके. आणि जसं आपण मगाशी म्हणालो की रेमेडियल पार्ट जर बघायचं झाला तर 9 मध्ये जर परत एक ही एनर्जी आपण वर्षाची इनपुट केली तर टोटल परत येते 10. 10. ठीक आहे. 10 म्हणजे काय 1. मग तुम्हाला काय करायचंय की खूप इगोमध्ये नाही जायचंय ओके. किंवा खूप स्ट्रेट फॉरवर्ड नाही व्हायचंय किंवा मी म्हणतो तेच खरं अच्छा. हे पण नाही करायचंय. थोडंसं ऐकायचंय समोरच्याचं पण आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला तुमचं बिहेवियर ठेवायचं आहे. ओके. एक हे जे वर्ष आहेत सूर्याचं आहे त्यामुळे सूर्याला अर्घ्य देणं ही सगळ्यात मोठी रेमेडी ठरेल. आणि जर तुम्ही ते सूर्याला अर्घ्य देताना अजून एक रेमेडी त्यात ऍड केली ती म्हणजे मंगळवार. कारण मंगळाच्या नंबरबद्दल आपण बोलतोय. 9 हा नंबर मंगळाचा आहे. 9 हा नंबर मंगळाचा असल्यामुळे मंगळवारच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यात जर तुम्ही थोडासा डाळिंबाचा रस मिक्स केलात आणि त्या पाण्याने अर्घ्य दिलं अच्छा. तर हे साल अतिशय फेवरेबल आहे. अतिशय सुंदर आहे. ओके. सो हे झालं आपलं 1 ते 9 नंबरच्या एक ते मुलांकापर्यंतचं सविस्तर चर्चा की कसं जाणार आहे साल, डूज काय आहेत आणि डोंट्स काय आहेत आणि remedies पण रेमेडीज तुम्ही पण काय सांगितल्याच आहेत. आहात. तर हे सगळंच पार्ट आपण इथे कव्हर केला. खूप सुंदर तुम्ही सांगितलंय. तर ताई मागच्या वर्षी म्हणजे याच वर्षी खरं तर सोन्याने प्रचंड उच्चांक गाठली आहे. म्हणजे एकेकाळी देशात सोन्याचा धूर निघायचं म्हणतात पण यावर्षी सर्वसामान्यांच्या इन्व्हेस्टमेंटची और त्यांच्या सेव्हिंग्सची पूर्ण सेव्हिंगचा धूर निघाला सोनं घेताना. तर मग पुढच्या वर्षी सोन्याबद्दल काय सांगाल? ते 2 लाखाच्या वर जाईल और त्याला स्पर्श करेल? पुढच्या वर्षी म्हणजे 2026 बद्दल बोलतो. हो, 26 बद्दल. आता आपण 2025 मध्ये आहोत. आत्ताच आपण बघतोय की सोन्याचा रेट जो आहे तो 1.20 ते 1.30च्या दरम्यान आहे आता सध्या. सो सोन्याचा जो रेट आहे त्यामध्ये तुम्ही सोन्यात इन्व्हेस्टमेंट केलेली तुमची वाया जाणार नाही. नक्कीच सोनं या वर्षी सुद्धा ग्रो करणार आहे, राईज करणार आहे. ठीक आहे.
त्यामुळे सोन्यातली इन्व्हेस्टमेंट तुमची वाया जाणार नाही. आत्ता Okay. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला पुढे जाऊन पश्चाताप अजिबात होणार नाही अच्छा. की मी खूप महाग सोनं घेतलंय किंवा काय, असं काहीही होणार नाहीये. उलट 2026 मध्ये सोन्याचा रेट वाढणारच आहे, अजून वाढणारच जास्त. आहे. अच्छा, ओके. आणि म्हणजे पूर्वीपासून सोनं हेच आपलं इन्व्हेस्टमेंट म्हणायचे ना लोक, की सोनं म्हणजे लक्ष्मी, सोनं म्हणजे श्रीमंती. तर सोनं वाढणारच, म्हणजे परत एकदा धूर निघणार हो, सर्वसामान्य लोकांच्या 100%. सेव्हिंगचा. 100%. तसंही अर्थ काढता येईल किंवा चांगला पण अर्थ काढता येईल. ज्यांच्याकडे ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट हा. करण्यासाठी पैसे आहेत, त्यांच्याकरता खूप चांगलं. लाख, 2 लाख, 10 लाख, जे काही करोड, 1 करोड, 2 करोड, ज्यांच्याकडे अमाऊंट आहे ना, त्यांनी इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही हा. आहे. कारण राईजच करणार आहे ना. बरोबर, इव्हन मिडल क्लास लोकांनी सुद्धा राईज करण्यासाठी आहेच ना सोनं पुढे. हो. त्यामुळे तुम्ही त्यात इन्व्हेस्ट करूच शकता. असं अच्छा. नाही होणार आहे की सोनं सडनली कमी झालं. कारण बऱ्याच लोकांचे थॉट्स असे चालू आहेत की आत्ता वाढलंय मग परत कमी होईल. तर कमी होणारच नाही. म्हणजे सोन्याला मृत्यू नाही एकंदर. अगदी. पण मग काय सोनं 2 लाखाला स्पर्श करेल? 2 लाख असं एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण माझा कॅल्क्युलेशन जर तुम्हाला सांगायचं झालं तर आत्ता 21-31 पर्यंत आहे. साधारण हा ग्राफ 1.60 ते 1.70 पर्यंत नक्कीच जाऊ शकतो. अच्छा. आपण कॉस्ट थोडीशी कमीच घेतो कॅल्क्युलेशन्स मध्ये, आपण थोडंसं कमीच त्याला हे करतो, मेजर करतो. पण साधारण 1,60,000 1,70,000च्या घरात अच्छा. सोन्याचा रेट पुढच्या वर्षी नक्कीच जाईल. त्यामुळे ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी सोन्यात इन्व्हेस्टमेंट केलेली कधी चांगली. इव्हन शेअर मार्केटच्या बाबतीत सुद्धा शेअर मार्केट क्रॅश होणार हे 100%. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, एक पीक टायमिंग असा येईल की ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट नक्की करू शकता आणि अच्छा. पुढे जाऊन त्याचे खूप चांगले रिटर्न्स घेऊ शकता. अच्छा अच्छा. त्यामुळे ज्यांना इन्व्हेस्टमेंट्समध्ये इंटरेस्ट आहे किंवा शेअर मार्केटमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी थोडेसे पेशन्स ठेवून Long की time साठी? काय चाललंय काय नाही हे बघून अप्रोच असा ठेवून मग तुम्ही इन्व्हेस्ट करा. Okay. त्यामध्ये नक्कीच पुढे जाऊन तुम्हाला राईज मिळेल. अच्छा. मग हे लॉंग टाइम इन्व्हेस्टमेंटसाठी की डेली ट्रेडिंगसाठी पण तुम्ही म्हणताय? लॉंग टाइम लॉंग टाइमसाठी म्हणताय तुम्ही. ओके. सो एकंदर आयुष्याचं सोनं करायचं इन्व्हेस्टमेंटचं तर सोन्यात गुंतवणूक करा. अगदी खरंय. आयुष्याचं सोनं होईलच या 2026 मध्ये. नक्कीच. ओके. तर ताई, तुम्ही मला एक मोबाईल न्यूमरोलॉजीनुसार एक नंबर दिलात, एक मला फेवरेबल नंबर आहे असं तुम्ही म्हणाला होता. तो घेतल्यापासून ऍक्च्युली मला त्याचे चांगले सकारात्मक परिणाम दिसतात. तर याबद्दल हा एक खूप सुंदर विषय आहे. याबद्दल तुम्ही पुढे कधी याल का बोलायला? हो, नक्कीच नक्कीच. आपण जो तुमचा नंबर सेट केला तो मोबाईल नंबर न्यूमरोलॉजीच्या सायन्सनी सेट केला. जेव्हा आपण मोबाईल नंबर न्यूमरोलॉजीच्या सायन्सनी एखादा नंबर सेट करतो तेव्हा मोबाईल नंबरमध्ये टोटल डिजिट असतात 10 आणि त्या 10च्या 10 डिजिटला तुमचा ॲस्ट्रो न्यूमरो ग्रिड काय सांगतो, तुमच्याकडे कोणते नंबर्स आहेत आणि कोणते नंबर्स नाहीत, किंवा कोणते नंबर तुम्हाला फेवरेबल आहेत, किंवा तुमचे आत्ता कन्सेप्च्युअल काय अपेक्षा आहे न्यूमरोलॉजीच्या दृष्टीने तुमच्या आयुष्यात चेंज होण्यासाठी. म्हणजे माझं लग्न होणं गरजेचं आहे, किंवा माझा करिअर एक फिक्स्ड कुठल्या तरी वेनी ठरणं गरजेचं आहे, किंवा मला फायनान्शियल स्ट्रगलमधून बाहेर पडायचं आहे. हे जर तुमचं फिक्स असेल तर त्याच्या अकॉर्डिंगली आपण तुमचा नंबर मोबाईल नंबर न्यूमरोलॉजीने सेट करतो आणि तो सेट केल्यानंतर त्याचे फेवरेबल जे काही रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला नक्कीच मोबाईल नंबर न्यूमरोलॉजीमध्ये बघायला मिळतात. सो आपण मोबाईल नंबर न्यूमरोलॉजी ह्या विषयावरती नक्कीच खूप मोठी चर्चा करू शकतो. त्यात सांगण्यासारखं खूप जास्त आहे आणि त्याचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तर मला नक्कीच आनंद होईल जर तुम्ही ह्या पद्धतीचा विषय तुम्ही जर पुढे मांडलात तर मी नक्की तुमच्याबरोबर याबरोबर बोलूयात. कारण नक्की बोलायला येईल. मला अनुभव आला आहे, टचवूड चांगला अनुभव येतोय. थँक्यू. सो आपण यावर नक्की लवकरच करूयात पॉडकास्ट. नक्कीच. डन. सो कविता ताई, मनापासून थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि थोडक्यात सविस्तर चर्चा केली, उपाय सांगितलेत, इत्थंभूत सांगितलं थोडक्यात. थँक्यू सो मच. थोडक्यात सविस्तर या पॉडकास्टच्या चॅनलवरती तुम्ही मला आमंत्रित केलं याबद्दल आणि अभिजित पानसे यांचे मनापासून आभार आणि थोडक्यात सविस्तर या टीमचे पण मनापासून आभार. थँक्यू.